ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉइंट जवळ प्रवाशांनी भरलेली बस पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत बसमध्ये काही प्रवासी अडकल्याची माहिती समोर येते। या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येते। मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून महाडकडे लग्नासाठी निघालेल्या खासगी बस क्रमांक MH14GU 3405 चा ताम्हिणी घाटात एका तीव्र वळणावर आली असता चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। बस ही रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याने या बसमधील काही प्रवासी हे बस खाली चिरडले गेले। 40हून अधिक प्रवासी या बसमध्ये असून त्यात 3 महिला आणि 2 पुरुष जागीच मृत झाल्याची माहिती समोर येते। माणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी तातडीनं पोलीस कर्मचारी आणि बचाव पथक तातडीनं रवाना करण्यात आलं असून घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलंय। घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका आणि रेस्क्यू टीम दाखल झाली। या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अपघातातील जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी पोस्को कंपनीची अँब्युलन्सही घटनास्थळी पोहोचली आहे। जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। ताम्हिणी घाट हा आपल्या धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो। या भागात पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिकच खराब होते, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते। प्रशासनाने या अपघाताचं कारण शोधून पुढील कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलंय। ताम्हिणी घाटात अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत असल्यामुळे सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। घाटातील अरुंद रस्ते, धोकादायक वळणं आणि खराब हवामान यामुळे हा भाग प्रवाशांसाठी नेहमीच आव्हानात्मक ठरतो। वादळवारा लाईव्हसाठी गौतम जाधवसह प्रमोद जाधव, माणगाव। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।